चला नमस्कार बहिणींनो, तुम्हाला सर्वप्रथम मानाचा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र बहिणींनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की बिग ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. लाडक्या बहिणींना मकर संक्रांती निमित्त मोठे गिफ्ट मिळणार आहे. तर आत्ताच नुकतीच आपले जे काय राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस सर यांनी मोठी घोषणा केलेली आहे की ज्या काही आपल्या बहिणी आहेत त्यांना मकर संक्रांतीनिमित्त एक मोठं असं गिफ्ट भेटणार आहे. ते कुठलं गिफ्ट आहे, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, सर्व काही माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघत राहायचा आहे. व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना आम्ही तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा आहे. तर चला, पण तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून बघा, केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या ज्या काही योजना आहेत तसेच लाडक्या बहिणीविषयी जे काही अपडेट आहे वेळोवेळी त्या अपडेटचा सुद्धा मी तुम्हाला इथे व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन व्हिडिओ टाकल्याच्या नंतर मी येऊन जाईन. ठीक आहे. तर चला आता बघा मित्रांनो, तर बहिणींनो, आता बघा की लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीनिमित्त मोठे गिफ्ट मिळणार आहे. ते कुठले गिफ्ट मिळणार आहे, कुठल्या बहिणींना मिळणार आहे हे सुद्धा सांगतो, काळजीपूर्वक ऐका. तर बघा, तर त्याच बहिणींना हे मकर संक्रांतीचं गिफ्ट भेटणार आहे की ज्या बहिणींनी इथे आतापर्यंत फॉर्म भरलेला आहे आणि त्यांना एकंदरीत आतापर्यंतचे सर्व हप्ते आलेले आहेत. त्याच बहिणींना इथे हे मकर संक्रांती निमित्ताचं गिफ्ट मिळणार आहे. म्हणजे कुठल्या कुठल्या बहिणींना, तर बघा, ज्या बहिणींना 4,500 रुपये एकदा किंवा 7,500 रुपये, त्याच्यानंतर आत्ताचा नोव्हेंबरचा हप्ता जो काय डिसेंबरचा हप्ता जो काय 1,500 रुपये होता तो हप्ता आलेला असेल, त्याच बहिणींना जानेवारीमध्ये हे मकर संक्रांती तुम्हाला माहिती आहे 14 इथे जानेवारीला असते. तर मकर संक्रांतीला त्याच बहिणींना हे गिफ्ट मिळणार आहे. ते कोणतं गिफ्ट आहे मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर बघा, त्याच बहिणींना मिळणार आहे. आता तुम्ही म्हणसान की मग ज्या बहिणींनी अर्ज केलेले नाही आहे, ओके, ज्या बहिणींनी अर्ज केलेला नाही आहे तर त्या बहिणींचं काय, त्यांना मिळणार का नाही मकर संक्रांतीचं गिफ्ट? त्यांना सुद्धा मिळणार आहे. पण त्यासाठी त्यांना सर्वप्रथम काय करावं लागेल, तर सर्वप्रथम त्यांना तो तिथे अर्ज करावा लागेल. अर्थात लाडक्या बहिणी योजनेमध्ये नाव नोंदणी करावी लागेल. मग ती नाव नोंदणी कुठं करायची, हा पण एक आपल्या बहिणींसमोर एक मोठा प्रश्न आहे. हे आता जे मकर संक्रांतीचं जे गिफ्ट भेटणार आहे ते सुद्धा भेटायला पाहिजे ना. तर मग नाव नोंदणी कुठं करायची? तर नाव नोंदणी करण्यासाठी तुमच्या गावातील ज्या काय अंगणवाडी सेविका, आपल्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे बालवाडीची मास्तरीणबाई, त्यांच्याकडे जायचं आणि तिला म्हणायचं ती काय काय डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट त्या अंगणवाडी सेविका जे काय राहतात त्यांच्याकडे द्यायचे. ते तुमचं ऑनलाईन करून टाकतील आणि त्याच्यानंतर मग त्यांनी ऑनलाईन केल्याच्यानंतर तुम्हाला जे काय लाडक्या बहिणीचा 1,500 रुपये हप्ता आहे तो भेटणारच आहे. पण मकर संक्रांतीचं गिफ्टसुद्धा तुम्हाला भेटेल. तुमच्या फॉर्मची पडताळणी वगैरे होईल, त्याच्यानंतर मकर संक्रांतीचं गिफ्ट तुम्हाला इथे भेटणार आहे. ठीक आहे. आता बघा, एकंदरीत मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आता मकर संक्रांती आता येणार आहे, तुम्हाला माहिती आहे. मग मकर संक्रांतीचं गिफ्ट तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, तुम्हाला तुमचा फॉर्म हा व्यवस्थित फिलअप केलेला पाहिजे. आणि त्याच्यानंतर बहिणीनं तुम्हाला काय पाहिजे इथे, की तुम्हाला व्यवस्थित सगळे काही हप्ते इथे आलेल्या असायला पाहिजे. मकर संक्रांती निमित्त ज्या काही आपल्या लाडक्या बहिणी आहेत तर त्यांच्यासाठी घोषणा केलेली आहे माननीय श्री देवेंद्र फडणवीस सरांनी की एक मकर संक्रांती निमित्त आता तुम्हाला गिफ्ट देणार आहे. तुम्हाला सुद्धा माहीत असेल की भाऊबीजीचं सुद्धा आपल्या सरकारने, जे काय सरकार आता सत्तेमध्ये आहे यांनी ही लाडकी बहिणी योजना चालू केली आहे. त्यांनी भाऊबीजीला सुद्धा मोठं असं गिफ्ट आपल्या बहिणींना दिलं होतं, 7,500 रुपयाचं, 4,500 रुपयाचं. तशाच पद्धतीचं एक गिफ्ट म्हणजे पैसे भेटणार आहे. डायरेक्ट किती पैसे भेटणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर बघा, तर याच्यामध्ये लाडक्या बहिणींना आपल्या एकूण मकर संक्रांतीचं 3,000 रुपये गिफ्ट इथं भेटणार आहे. म्हणजे मकर संक्रांतीनिमित्त तुम्हाला साडी घेण्यासाठी, साडी चोळी बांगडी म्हणतात ना, त्याच्यासाठी मोठं असं गिफ्ट म्हणजे जवळपास 3,000 रुपये. कमी रक्कम नाही आहे ही. एका गोरगरीब महिलेसाठी, एका गोरगरीब आपल्या बहिणीसाठी 3,000 रुपये इथे तुला ताई भेटणार आहे. मग यासाठी तुला काय करायचं, तुला माहिती आहे, फॉर्म भरायचा आहे आणि तू भरलेला आहे आणि तुझी तर पडताळणी ओके झाली असेल, तुला हप्ता येत असेल महिन्याला आणि तर तुला 100% येणाऱ्या 14 जानेवारी 2025च्या आतमध्ये नक्की 3,000 रुपये इथे मिळणार आहे. आणि अत्यंत सरकारने अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय हा घेतला आहे. खरोखरच सरकार आपल्या या बहिणींसाठी भरपूर असं काम करत आहे. या तिघाही भावांचा त्यामध्ये वाटा आहे. माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांचा, त्याच्यानंतर अजित पवार साहेबांचा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा, यांचा तिघांचाही वाटा आहे. महायुतीचं सरकार आहे आणि आपल्या ताईंसाठी, आपल्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अशी योजना राबवलेली आहे. लाडकी बहीण
खुश व्हा आता तुम्ही चोळी बांगडी सगळं काही घ्या, कारण 3,000 रुपये आता तुमच्या खात्यात येणार आहे. आणि आत्ता नुकतीच घोषणा झालेली आहे, मी काय तुम्हाला खोटंही बोलत नाही आहे. त्याच्यामुळे काय काळजी करायचं काम नाही आहे. नक्की तुम्हाला सुद्धा 3,000 रुपये येतील. आणि ज्या बहिणींनी अजून ऑनलाईन नसेल केलं त्यांनी लवकरात लवकर अंगणवाडी सेविका गाठा, तिच्याकडे डॉक्युमेंट द्या. आणि ज्यांचं अपात्र झालं त्याच्यावरती अजून काय आदेश आलेला नाही आहे, ज्या लाडक्या बहिणींच्या आपल्या अपात्र झालेल्या आहेत, काय म्हणता येईल त्याला, अपात्र झाले आहेत, त्यांनी खोटं नाटक करून जर का फॉर्म भरला असेल तर अजून त्यांना सुद्धा अपात्र काही केलेलं नाही. अपात्र यादी काय अजून जाहीर झालेली नाही आहे. त्याच्यावरती ते लवकरच ॲक्शन घेतील. तर ते तुम्ही जर खोटं दिलं असेल तर पात्र व्हाल, नसेल दिलं खोटं तर मग काय विषयच नाही आहे. लवकरात लवकर तुम्हाला सुद्धा तुमच्या खात्यामध्ये 14 जानेवारी 2025च्या आतमध्ये 3,000 रुपये येऊन जातील. त्याच्यामुळे काय काळजी करायचं काम नाही आहे. तुम्हाला काय अडीअडचण असेल तर कमेंट बॉक्स रिकामा आहे तुमच्यासाठी, नक्की कमेंट करा बहिणींनो. मी तुम्हाला तिथे कमेंटला रिप्लाय करेल, किंवा भरपूर कमेंट आल्या तर त्याचवरती एक मस्त असा व्हिडिओ बनवल, जेणेकरून तुमच्या शंकांचं तिथं बहिणींनो इथं निरासरण होईल. काही असेल, पैसे आले नसेल आतापर्यंत, तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल, तुम शेजारनी आले मला नाही आले, बाई काय करावं आता, मराव का, हे करावं का, ते करावं का, काय टेन्शन घेऊ नको, तू कमेंट कर, नक्की त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन येतो. झटकीपट निर्णय आहे, सरकार आपला आहे, टेन्शन घ्यायचं काम नाही आहे, सगळं काही व्यवस्थित होईल. ठीक आहे. आशा करतो बहिणींनो की हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद. चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या.